नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा आणि दहीपासून अतिशय उत्तम असा बनणारा डोसा. डोसा बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. छान स्वच्छ करून घ्यायचा आहे. रव्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आणि माझं दही थोडं आंबट होतं म्हणून मी थोडं कमी घेतलं आहे आणि त्याच्यात थोडं पाणी घातलं आहे. तुमचं दही जर का आंबट नसेल तर तुम्ही थोडं जास्त दही घ्या, पाणी नका घालू. रवा दही एकत्र करून आपल्याला 10 मिनटं रेस्ट करू द्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर छान मिक्स झाल्यानंतर त्याला 10 मिनटं रेस्ट करू द्यायचं आहे. बघू शकता किती छान आपलं बॅटर एकत्र झालं आहे. एकही गाठ नाही आहे. सगळ्या गाठी मोडून टाकायच्या आहे. 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर बघू शकता छान असं बॅटर फुललेलं आहे आपलं. फुललेल्या बॅटरमध्ये आपण आता बघू शकता किती छान झालंय. फुललेलं बॅटर आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचंय. सगळं बॅटर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय. अशा पद्धतीने त्यात थोडंसं पाणी घालून ते फिरवून घ्यायचंय. त्याची एक मस्त पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट बारीक करायची आपल्याला. पेस्ट करून झाल्यावर आपण ते परत बाउलमध्ये काढून घेऊ. बाउलमध्ये काढल्यानंतर मी त्याच्यात काळं मीठ घातलंय चवीनुसार आणि एक इनो पुडी घातली आहे. थोडंसं पाणी टाकून एकत्र करून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने. ज्यावेळेस आपल्याला बॅटर बनवायचं आहे, चालू डोसे बनवायचे, त्याच वेळेस आपल्याला इनो त्याच्यात टाकायची आहे. इनो आधीपासून टाकून ठेवायची नाही आहे. पॅन तापवायला ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे पॅनवर. त्यानंतर आपल्याला बॅटर डोशाप्रमाणे पसरून घ्यायचं आहे छान असं. बघू शकता अशा पद्धतीने. आणि फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, हाय फ्लेम करायची नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने. छान खालची बाजू झाल्यावर वरून थोडं तेल टाकून आपण परतून घेणार आहोत. खूप क्रिस्पी असा आपला डोसा बनवून तयार झाला आहे. बघू शकता किती छान दिसतोय आणि खूप क्रिस्पीही झाला आहे. वाव, खायला ही चव तेवढीच भन्नाट लागते जेवढी बघून दिसते. खूप छान स्मेल येते. छान क्रिस्पी असा आपला डोसा बनवून तयार झाला आहे. बाकीचे डोसेही अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे. बघू शकता तोडून बघितला किती छान झाला आहे आपला डोसा. खूप क्रिस्पी आहे. गरम गरम आपण चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकतो. खूप छान लागतो. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे बनवून घ्यायचे आणि तेही मीडियम फ्लेमवर बनवायचे. अजिबात हाय फ्लेम करायची नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण. खूप छान दिसतोय डोसा. मस्त, खूप छान. बघू शकता अशा पद्धतीने. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्ही ट्राय नक्की करा. बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेणार आहोत. खूप छान दिसत आहे.
वाव, मस्त. खूप छान स्मेलसुद्धा येते. बघू शकता किती छान असा दिसतोय आपला डोसा. वाटतच नाही आहे की रव्याचा आहे. यालाच म्हणतात इन्स्टंट डोसा. एकदा नक्की